नमस्कार, स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसात जे टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शशिकांत उर्फ नाना मुळे। आपल्या महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो कोणाला जाहीर झालेला आहे तर शशिकांत उर्फ नाना मुळे यांना हा जो पुरस्कार आहे 2023 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला आहे। आता शशिकांत उर्फ नाना मुळे जे आहेत ते प्रसिद्ध तबला वादक आहेत। लक्षात असू द्या, हे प्रसिद्ध कोण आहेत तर तबला वादक आहेत नाना मुळे। आता ज्यांच्या नावावरून हा पुरस्कार देण्यात येतो पंडित भीमसेन जोशी, तर कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर कर्नाटक या राज्याशी संबंधित आहेत आणि यांना आपल्या भारत सरकारने 2009 सालचा भारतरत्न पुरस्कार देखील दिलेला होता। पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आलेला होता 2009 साली। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 2022 या वर्षासाठी पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो पंडित उल्हास काशाळकर यांना देण्यात आलेला होता 2022 साठीचा, आणि 2023 साठीचा आता नुकतंच शशिकांत उर्फ नाना मुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जाहीर करण्यात आलेला आहे। यानंतर आपण ऑप्शन क्रमांक 3 वरती जे दिलेले आहेत तर सुरेश वाडकर, तर 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तर तो ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे। आणि 2023 या वर्षासाठीच संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो पंडित मकरंद कुंडले यांना देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, भारताने डॅश डॅश या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द केला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्यानमार। भारत आणि म्यानमार या देशादरम्यान 1970 साली हा फ्री मूव्हमेंट रेजिम करार करण्यात आलेला होता। कधी 1970 साली। मात्र हा जो करार आहे तर तो करार आता नुकताच आपल्या भारताने रद्द केलेला आहे। म्यानमार या देशाची राजधानी आहे नेपिडो आणि म्यानमार या देशाचं राष्ट्रीय चलन आहे म्यानमारी कॅत। राष्ट्रीय चलन काय आहे म्यानमारचं? म्यानमारी कॅत। प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा 15वा फिडे ट्रेनर पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, अभिजित कुंटे। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा 15वा फिडे ट्रेनर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर आपल्या भारताच्या अभिजित कुंटे यांना। यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या भारताचे 83व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरलेले होते आदित्य सामंत। नुकताच 2023 मध्ये जो बुद्धिबळ विश्वकप पार पडलेला आहे तर त्याचं विजेतेपद पटकावलेले नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यांनी आणि उपविजेतेपद पटकावलेले आपल्या भारताच्या आर प्रज्ञानानंद यांनी। प्रश्न क्रमांक 4, 51वा जागतिक पुस्तक महोत्सव डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली। राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी हा 51व्या क्रमांकाचा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5, 34व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॅश डॅश या ठिकाणी करण्यात आले आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक। 34व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर नाशिक या ठिकाणी। आणि या स्पर्धेचं उद्घाटन जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आले आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर। आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 7, नमो द ग्रँड सेंट्रल पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान डॅश डॅश येथे उभारण्यात आले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ठाणे। नमो द ग्रँड सेंट्रल पार्क नावाचं आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं उद्यान जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर ठाणे या ठिकाणी। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोलसेत भागामध्ये हे उद्यान उभारण्यात आलेलं आहे। कोणत्या भागामध्ये? कोलसेत भागामध्ये हे जे उद्यान आहे तर ते 20.5 एकर जागेवरती उभारण्यात आलेलं आहे। आणि या उद्यानाचं उद्घाटन जे आहे तर ते देखील आपल्या महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आता या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे QR कोड स्कॅन करून या उद्यानातील झाडाविषयीची माहिती जाणून घेता येणार आहे। प्रश्न क्रमांक 8, 7वी हिंदी महासागर परिषद डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पर्थ। 7वी हिंदी महासागर परिषद जी आहे 2024ची तर ती ऑस्ट्रेलियातील
पर्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 9 ते 10 फेब्रुवारी दरम्यान. आणि या 7व्या हिंदी महासागर परिषदेची थीम होती टुवर्ड्स अ स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशन. आणि या 7व्या हिंदी महासागर परिषदेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एस जयशंकर यांनी. या अगोदर म्हणजे गेल्या वर्षी 2023 या वर्षी 6वी हिंदी महासागर परिषद जी आहे तर ती बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि पहिली हिंदी महासागर परिषद जी आहे तर ती 2016 साली सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पहिली हिंदी महासागर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? सिंगापूर या ठिकाणी 2016 साली. आणि 6वी जी आहे गेल्या वर्षी 2023ची तर ती बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि आता नुकतंच 7वी हिंदी महासागर परिषद जी आहे तर ती ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठं शहर आहे सिडनी, म्हणजे ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी म्हणून सिडनी या शहराला ओळखलं जातं बघा. मात्र ऑस्ट्रेलियाची राजधानी म्हटलं तर ती आहे कॅनबेरा. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत सध्या? तर ते आहेत अँथनी अल्बानीज. आणि ऑस्ट्रेलियाचं चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. प्रश्न क्रमांक 9. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचं आयोजन जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि या परिषदेचं उद्घाटन जे आहे तर ते आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जे आहेत सध्या जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत सध्या तर ते कितव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत? याचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना डॅश डॅश राज्यात होणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. आपल्या देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना किंवा निर्मिती जी आहे तर ती तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा. कोणत्या ठिकाणी? हैदराबाद या ठिकाणी. हैदराबाद जी आहे तरी तेलंगणा राज्याची राजधानी आहे. आणि याच ठिकाणी आपल्या देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 11. डस्टेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच डॅश डॅश या राज्यात आढळून आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. डस्टेड अपोलो नावाचं जे फुलपाखरू आहे तर ते आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच आढळून आलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना जी आहे तर ती 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली होती. मात्र हिमाचल प्रदेशची स्थापना जी आहे तर ती सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आली होती बघा 1956 साली. नंतर हिमाचल प्रदेश राज्याला राज्याचा दर्जा जो आहे तर तो 1971 साली देण्यात आलेला होता. आणि हिमाचल प्रदेश निर्मितीनुसार आपल्या देशातील 18व्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं होतं. हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे शिमला. हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला. प्रश्न क्रमांक 12. भारताचा टेनिस संघ किती वर्षानंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 60. आपला भारताचा टेनिस संघ जो आहे तर तो 60 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. पाहूयात किती जणांना याचं उत्तर बरोबर येतं ते. प्रश्न लक्षात आला ना? राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली देखील होती. आता याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.